नक्कीच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आदित्य साहेबांना पालघरला जायचं असल्या कारणाने आम्ही तो पहिल्यांदा केलं होतं। रॅली तिकडनं निघाली आहे। माझ्यासोबत परब साहेब आहेत, प्रभू साहेब आहेत, आमचे राष्ट्रवादी सुद्धा पदाधिकारी आहेत आणि सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आहे। परब साहेब उमेदवारी अर्ज दाखल केला, काय प्रतिक्रिया द्या? आज नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केलाय, उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत। प्रचंड संख्येने शिवसैनिक, काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आपचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे। एकीकडे प्रचारात व्यस्त आहे तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणाचा तपास सुरू आहे, तुम्ही पण त्यातून गेलेला आहात, कशा प्रकारे मॅनेज करतील ते या सगळ्या गोष्टी? निष्ठावान कार्यकर्ता काय असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलंय आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे मी काही चुकीचं केलेलं नाहीये। त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या त्या वेळेला आम्ही जाऊ, सहकार्य करू। मी देखील केलं, अमोल कीर्तीकर देखील करतायत। आम्ही पळपुटे नाही, आम्ही निष्ठावंत आहोत, कारण आम्ही सच्चे आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृती पाहिली असता की कौटुंबिक वाद सोडता, म्हणजे राजकीय वाद सोडता कुटुंबाला साथ दिली पाहिजे, तर अमोल कीर्तीकर यांच्यावर आज गजानन कीर्तीकर दिसले किंवा त्यांच्यासोबत कुठे बघा, राजकीय काय असतील मतभेद ते असतील, परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात आणि आज सगळेच शिवसैनिक, सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत। त्यांच्या विरोधात उभे आहेत ते तुमच्या शिवसेनेतून गेलेले उमेदवार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, कसं बघता तुम्ही? नाही, बघत नाहीच आहे आम्ही त्यांच्याकडे, कारण त्यांना आम्ही मोजतच नाहीये, कारण मनसेने त्यांना पालापाचोळा म्हटलेलं आहे आणि पालापाचोळ्याकडे काय लक्ष द्यायचं? फडणवीसांनी दावा केला शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता आणि आपण एकत्र येऊया असा त्यांनी दावा केला। या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जे काही सांगायचं ते आमच्या अधिकृत नेत्यांनी सांगितलेलं आहे। भाजपने एक आरोप केला आहे की जे तुम्ही ऍड केला आहे त्यामध्ये जो स्टार वापरला जाणार आहे तो पॉन स्टार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे, तुम्ही त्याची शहानिशा केली का आणि शहानिशा केली तर नाही, मला याच्या बाबतीतली माहिती नाहीये, परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉन स्टार कोण कोण आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटतं।